फोर्थ एक्झाम्पल, 3x to the power 4 plus 6x cube minus 2x square minus 10x minus 5 divided by 3x square minus 5. आलं लक्षात? 3x square minus 5. आता इथे लक्षात घ्या, हा जो डिव्हिडंड आहे हा प्रॉपरली लिहिला गेला आहे की नाही हे पहिले पाहून घ्या. म्हणजे याच्या व्हेरिएबल्सचे जे पॉवर्स आहेत ते असेंडिंग ऑर्डर मध्ये प्रॉपरली लिहिल्या गेलेले आहेत की नाही हे पाहून घ्या. 4, 3, 2, 1 आणि 0. येस. व्हॉट अबाउट डिवायझर? 3x स्क्वेअर मायनस डायरेक्ट इथे कॉन्स्टंट टर्म लिहिलेली आहे, म्हणजे एक टर्म इथे मिसिंग आहे. तुम्हाला काय लिहावं लागेल मग इथे? 3x स्क्वेअर प्लस 0x मायनस 5 या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. परावर्त डिव्हिजन मध्ये ज्या पद्धतीने आपण डिव्हिडंड आणि डिवायझर लिहितो त्या पद्धतीने लिहून घेऊया. पहिले 3x to the power 4 plus 6x cube minus 2x square minus 10x minus 5 आणि डिवायझर काय आहे? 3x square plus 0x minus 5. ओके. डिव्हिडंड आणि डिवायझरला सेपरेट करण्याकरता एक उभी रेष काढा, वर्टिकल लाईन काढा, त्यानंतर एक हॉरिझॉन्टल लाईन काढा. बरोबर. आता त्यानंतर हा आहे गिवन डिवायझर 3x स्क्वेअर प्लस 0x मायनस 5 हा आहे डिवायझर. मात्र लक्षात घ्या, लीडिंग टर्म जी आहे म्हणजे हायेस्ट डिग्री टर्म इन द डिवायझर, या डिवायझर मधली जी हायेस्ट डिग्री असणारी जी टर्म आहे त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट काय आहे? त्याचा न्यूमरिकल कोएफिशियंट 3 आहे. आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल्स पाहिले त्या एक्झाम्पल्स मध्ये जे डिवायझर्स होते त्या डिवायझर्स मधल्या ज्या लीडिंग टर्म्स आहेत त्यांचा कोएफिशियंट हा 1 होता. त्यामुळे आपण त्याला जसंच्या तसं वापरलं. मात्र ते इथे शक्य नाही. एक रूल लक्षात घ्या, या डिव्हिजनसाठी, परावर्त डिव्हिजनसाठी लीडिंग कोएफिशियंट जो असतो डिवायझर मधला तो 1 असणं, युनिटी असणं आवश्यक आहे. मग आता काय करायचं? सोपं आहे. या पूर्ण डिवायझरला, या पूर्ण पॉलिनॉमियलला 3 ने डिवाइड करा. म्हणजे आपल्याला काय मिळेल? एक मिनिट, मी तसं इथे लिहितो म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. या पूर्ण गिवन डिवायझरला तुम्ही 1/3 ने मल्टिप्लाय करा. तर मग पूर्ण डिवायझरला, या पूर्ण पॉलिनॉमियलला जर तुम्ही 1/3 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर काय येणार? x स्क्वेअर प्लस 0x मायनस 5/3. बरोबर. x स्क्वेअर प्लस 0x मायनस 5/3. आता याचा डेव्हिएशन कॅल्क्युलेट करा. काय येणार डेव्हिएशन? हायेस्ट डिग्री टर्म कुठली आहे? x स्क्वेअर. तर हायेस्ट डिग्री टर्म काय आहे? x स्क्वेअर. ती यातून वजा करा, कारण हायेस्ट डिग्री टर्म बेस असतो पॉलिनॉमियलचा, त्यामुळे तो सबट्रॅक्ट करा. सबट्रॅक्ट केल्यानंतर उरतं काय? 0x मायनस 5/3, 5/3. हे आहे डेव्हिएशन. हे जे आहे ते डेव्हिएशन आहे. आता मॉडिफाईड डिवायझर, डेव्हिएशन मध्ये ज्या टर्म्स आहे त्या टर्म्सचे जे न्यूमरिकल कोएफिशियंट्स आहे किंवा कॉन्स्टंट्स आहेत ते जसेच्या तसे त्या त्या टर्म खाली लिहून घ्या. म्हणजे 0 आणि इकडे मायनस 5/3. आता त्यानंतर मॉडिफाईड डिवायझर लिहिण्याकरता म्हणून आपण काय करतो? परावर्त योजयित या सूत्राचं ऍप्लिकेशन, म्हणजे साइन्स चेंज करतो. 0 ला कुठली साइन नसते त्यामुळे 0 ॲज इट इज लिहा आणि हा जो मायनस 5/3 आहे तो 5/3 करा, म्हणजे प्लस 5/3. हा आहे मॉडिफाईड डिवायझर. आता मॉडिफाईड डिवायझर मध्ये किती टर्म्स आहेत? 2 टर्म्स आहेत. डिव्हिडंड मध्ये राईट साइड कडनं 2 टर्म्स तुम्ही सोडून द्या आणि रिमाइंडर लाईन काढा. 1, 2. येस. आता आपलं हे जे सेटअप आहे ते रेडी आहे. आता डिव्हिडंड मध्ये ज्या टर्म्स आहेत त्यांचे न्यूमरिकल कोएफिशियंट्स विथ इट साइन्स त्या त्या टर्म्सच्या खाली लिहून घ्या. 3, 6 minus 2 minus 10 minus 5. राईट. आता आपलं हे जे सेटअप आहे, परावर्त डिव्हिजन साठी लागणारा जे सेटअप आहे ते रेडी आहे. तर स्टेप नंबर 1, पहिला जो डिजिट आहे तो जसाच्या तसा खाली लिहा.
त्यानंतर हा आहे रिसेंट कॉशन डिजिट. आता मॉडिफाईड डिवायझर मध्ये 2 डिजिट्स आहेत. हे 2 डिजिट्स आणि रिसेंट कॉशन डिजिट्स यांना इंडिपेंडेंटली मल्टिप्लाय करा आणि ते जे प्रॉडक्ट आहे ते सेकंड आणि थर्ड कॉलम खाली लिहा. 3 इंटू 0 0, 3 इंटू 5/3 किती येणार उत्तर 5. ओके, 3 इंटू 5/3 किती 3 3 कॅन्सल म्हणजे उत्तर 5. तो आपण लिहिला थर्ड डिजिट खाली. आता ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या प्लेसमध्ये ज्या कॉलममध्ये तुम्हाला रिसेंट कॉशन डिजिट मिळाला त्याचा जो पुढला कॉलम आहे त्या कॉलम मधल्या डिजिट्सची व्हर्टिकल ॲडिशन म्हणजे 6 प्लस 0 इज 6. हा जो 6 आहे तो आहे रिसेंट कॉशन डिजिट. आता तो रिसेंट कॉशन डिजिट आणि मॉडिफाईड डिवायझर मधले हे जे 2 डिजिट्स आहे यांचं मल्टिप्लिकेशन 6 इंटू 0 0 आणि 6 इंटू 5/3 10. येस 10 प्लस 10. मॉडिफाईड डिवायझर मधले 2 डिजिट्स आणि रिसेंट कॉशन डिजिट्स यांचं मल्टिप्लिकेशन आपण केलं आणि ते प्रॉडक्ट लिहायला सुरुवात केली. कुठून? ज्या ठिकाणी आपल्याला रिसेंट कॉशन डिजिट मिळाला, ज्या कॉलममध्ये आपल्याला रिसेंट कॉशन डिजिट मिळाला त्याच्या पुढल्या कॉलम पासून म्हणजे थर्ड आणि फोर्थ डिजिट्स खाली. ओके, तर आता ज्या ठिकाणी आपल्याला रिसेंट कॉशन डिजिट मिळालेला आहे त्याच्या पुढला जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये जे डिजिट्स आहे त्या डिजिट्सची व्हर्टिकल ॲडिशन करायची. सो -2 प्लस 5 प्लस 0 किती 5 minus 2 3. 3 आहे रिसेंट कॉशन डिजिट. आता रिसेंट कॉशन डिजिट आणि मॉडिफाईड डिवायझर मधले 2 कॉशन डिजिट्स यांचं मल्टिप्लिकेशन 0 इंटू 3 0 आणि 5/3 इंटू 3 3 3 कॅन्सल म्हणजे 5. या ठिकाणी या स्टेपमध्ये आपण लास्ट कॉशन डिजिट सुद्धा कव्हर केलेला आहे. त्यामुळे आता उरलेले जे 2 कॉलम्स आहेत त्या कॉलम मधल्या डिजिट्सची व्हर्टिकल ॲडिशन -10 प्लस 10 प्लस 0 म्हणजे 0. -5 प्लस 5 0. राईट. आता कॉशंट मिळालेला आहे. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे. लक्षात घ्या हा आहे गिवन डिवायझर. त्या गिवन डिवायझरचा जो लिडिंग कोएफिशियंट होता तो 3 होता म्हणजे अदर दॅन 1 होता, अदर दॅन युनिटी होता. म्हणून आपण त्याला अशा एका सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय केलेलं होतं. तो सुटेबल मल्टिपल होता 1/3. आपण या डिवायझरला एका सुटेबल मल्टिपलनी मल्टिप्लाय केलं जेणेकरून आपल्याला जो लिडिंग व्हेरिएबल जो आहे, लिडिंग टर्म जी आहे त्याचा जो न्यूमेरिकल कोएफिशियंट असेल तो युनिटी असेल. तर त्या पद्धतीने आपण केलं आणि आपल्याला युनिटी मिळालं म्हणजे 1 मिळाला. लक्षात घ्या याला म्हणतात ॲप्लिकेशन ऑफ अनुरूपेण सूत्रा. फार सुंदर सूत्र आहे अनुरूपेण सूत्रा. अनुरूपेण सूत्रा म्हणजे प्रपोर्शनेटली. याला या डिवायझरला आपण या परावर्त डिव्हिजनसाठी योग्य केलं. ओके, एलिजिबल केलं म्हणून याला अनुरूपेण सूत्र म्हणतात. अनुरूप केलं, अनुरूप केलं. या गिवन डिवायझरला आपण सुटेबल मल्टिपल 1/3 नी मल्टिप्लाय करून या परावर्त डिव्हिजनसाठी अनुरूप करून घेतलं म्हणून याला म्हणतात अनुरूपेण सूत्राज ॲप्लिकेशन. ठीक आहे, तर इथे तुम्ही 1/3 नी मल्टिप्लाय केलं ना म्हणून तुम्हाला या कॉशन डिजिट्सला सुद्धा प्रत्येक कॉशन डिजिटला 1/3 नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर ठीक आहे, काय येणार 3 6 आणि 3 याला तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल 1/3 नी. ठीक आहे, उत्तर काय मिळतं 1/3 इंटू 3 1, 6 इंटू 1/3 2 आणि 1/3 इंटू 3 1, 1 2 1. हे फक्त कॉशंटसाठीच ॲप्लिकेबल आहे. ही क्रिया या रिमाइंडरसाठी करायची नाही. ओके, ही जी क्रिया आहे ही रिमाइंडरसाठी करायची नाही, नाहीतर पाप लागेल म्हणजे उत्तर चुकीचं निघेल. तर आता आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण कॉशंट लिहूया. कॉशंट कसा लिहायचा? कॉशंट इज इक्वल टू पहिला कॉशंट डिजिट लिहा 1. आता त्याला सफिक्स म्हणून काय लिहायचं लक्षात घ्या. हायेस्ट डिग्री टर्म, हायेस्ट डिग्री व्हेरिएबल कुठला आहे डिव्हिडंड मधला x टू द पॉवर 4, x टू द पॉवर 4 अपॉन हायेस्ट डिग्री व्हेरिएबल कुठला आहे डिवायझर मधला x स्क्वेअर डिवायडेड बाय x स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर. हा जो x स्क्वेअर आहे हा
या 1 ला पहिल्या कॉशंट डिजिटला ॲज ए सफिक्स म्हणून लिहायचा आणि बाकी उरलेले जे कॉशंट्स आहेत, ज्या टर्म्स आपण लिहितो त्या टर्म्समध्ये हे जे कॉशंट डिजिट्स लिहायचे आणि त्याला व्हेरिएबल डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचा, पॉवर्सच्या डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे 2 ला सफिक्स काय लावणार? x टू द पॉवर 1, कारण इथे 2 आहे म्हणून x टू द पॉवर 1. आणि थर्ड कॉशंट डिजिटला काय लावणार? x टू द पॉवर 0, म्हणजे 2 1 0. हा आहे आपला कॉशंट. रिमाइंडर काय आहे? रिमाइंडर 0 0, त्यामुळे इथे काही प्रश्नच नाही, रिमाइंडर 0 आहे. तर कॉशंट आपल्याला प्रॉपरली लिहावं लागेल. 1 इंटू x स्क्वेअर प्लस 2 इंटू x टू द पॉवर 1 2x प्लस 1 इंटू x टू द पॉवर 0 1 आणि रिमाइंडर 0. आता बीजांक पद्धत वापरून हे आन्सर चेक करून पहा. काय आहे डिव्हिडंड? 3x टू द पॉवर 4 प्लस 6x क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 10x मायनस 5 इज इक्वल टू डिवायझर काय आहे? 3x स्क्वेअर्ड मायनस 5, 3x स्क्वेअर्ड मायनस 5 इंटू कॉशंट काय आहे? x स्क्वेअर्ड प्लस 2x प्लस 1 प्लस रिमाइंडर आहे 0. आता बीजांक कॅल्क्युलेट करा. 3x टू द पॉवर 4 चा न्यूमरिकल कोएफिशियंट 3, 6x क्यूब चा न्यूमरिकल कोएफिशियंट 6, याचा मायनस 2, याचा मायनस 10 आणि कॉन्स्टंट टर्म मायनस 5. इकडे 3x स्क्वेअर्ड चा 3 मायनस 5 इंटू इकडे 1 प्लस 2 प्लस 1 प्लस 0 लिहिण्याची आवश्यकता नाही. 3 प्लस 6 9 सोडून द्या. मायनस 2 मायनस 10 मायनस 12 मायनस 12 मायनस 5 मायनस 17 इज इक्वल टू 3 मायनस 5 मायनस 2, 1 प्लस 2 3 प्लस 1 4. ठीक आहे. मायनस 17 आणि मायनस 8. ठीक आहे. मायनस 2 इंटू 4 मायनस 8. मायनस 17 1 प्लस 7 मायनस 8 मायनस 8. आता बीजांक आपल्याला निगेटिव्ह डिजिटच्या फॉर्म मध्ये नको म्हणून यामध्ये तुम्ही 9 ऍड करा. मायनस 8 प्लस 9 1, मायनस 8 प्लस 9 1, दोन्ही साइड सारख्या. याचा अर्थ आपलं हे जे उत्तर आहे हे बिलकुल करेक्ट आहे. तर ही साधी सोपी सरळ आणि अतिशय इंटरेस्टिंग पद्धत वापरून परावर्त योजयेत या सूत्राचे ऍप्लिकेशन करून तुम्ही हे परावर्त डिव्हिजन फॉर पॉलिनॉमियल्स करू शकता. या एक्झाम्पल मध्ये आपण अनुरूपेण सूत्र सुद्धा वापरला. फार सुंदर सूत्र आहे ते. अनुरूपेण सूत्र आणि परावर्त योजयेत हे सूत्र वापरून आपण हे डिव्हिजन करू शकतो साध्या पद्धतीने आणि इन अन इंटरेस्टिंग वे. तर हे डिव्हिजन तुम्ही लिहून घ्या. पुढल्या लेसन मध्ये आपण पाहूया पुढला टॉपिक.